नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कौस्तुभ पाटील एज्युकल्चर स्कूल मधले आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जॉग्राफी सेक्शन सॅट पेपर 2 मधला जॉग्राफी सेक्शनची आपण तयारी करायला सुरू केलं होतं. 2023 चा पेपर ऑलरेडी अपलोड झालेला आहे. 2022 चा पेपरचा आज विश्लेषण आपण पाहणार आहोत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर आधी तो व्हिडिओ पहा आणि मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून फायदा मिळेल. तरी आपण वेळ न दवडता लगेच सुरुवात करू. डॅश प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. डॅश क्लाउड्स आर इंडिकेटर्स ऑफ थंडर स्टॉर्म्स. तर थंडर स्टॉर्मचे इंडिकेटर जर तुम्ही इथं बघितलं असेल, हे जे वादळासारखं जे चित्र आहे हे कुणामुळे निर्माण झालं आहे? क्युम्युलोनिंबस क्लाउड्स. क्युम्युलोनिंबस क्लाउड्स जे असतात, क्युम्युलोनिंबस नावाचे जे ढग असतात, ते निंबस या ह्याच्यातच थंडर स्टॉर्म असा अर्थ अभिप्रेत होतो. थंडर स्टॉर्म म्हणलं किंवा वादळाचे निदर्शक म्हणलं तर आपल्याला काय सुचायला पाहिजे? लगेच क्युम्युलोनिंबस टाइपचे ढग. हे चित्र पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे चित्र पण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तरी आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता घटक वाहतूक सुविधांचे क्षेत्र नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कम अंडर डज नॉट कम अंडर ट्रान्सपोर्ट लँड यूज. तर पेट्रोल पंप वाहतूक सुविधांमध्ये येतं का? बरोबर, येतं. बस स्टँड येतं का? येतं. रेल्वे स्टेशन येतं का? येतं. मात्र बँक ऑफिस जे आहे ते वाहतूक क्षेत्रामध्ये, वाहतूक सुविधा क्षेत्रामध्ये येत नाही. बँक ऑफिस जे आहे ते पब्लिक लँड ट्रान्सपोर्ट यूज मध्ये येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. हा सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम योग्य क्रमाने कसे अनुभवता येतील? बरोबर पर्याय ओळखा. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ अ डे. ऑर्डर ऑफ अ डे, दिवसाचा क्रम, ऍज वी एक्सपिरियन्स इन डिफरंट स्टेजेस. तर सगळ्यात अगोदर काय होतं? सनराईज होतो. सिंपल आहे. इथूनच तुम्हाला कळतं सनराईज. इथं सनसेट होतो का? नाही. सुरुवातीला मिड डे होतं का? नाही. मिड नाईट होतं का? नाही. सर्वात आधी सूर्योदय, मग मध्यान्ह, मग सूर्यास्त आणि मग मध्यरात्र. हे अत्यंत सिंपल प्रश्न लेवलचा आहे. तुम्हाला एका ऑप्शन मधूनच ओळखता येत होतं. त्यामध्ये काही लॉजिक लावायची गरज नाही. जस्ट कॉमन सेन्स वरून हा प्रश्न सुटणारा आहे. पुढे जाऊया. पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजेच, ह्याचं साधं सिंपल आन्सर आहे बाष्पीभवन. डॅश इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग वॉटर इनटू स्टीम और वॉटर वेपर इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. आणि इव्हॅपोरेशनची जी उलटी प्रक्रिया असते, वॉटर वेपर वरनं जर स्टीम निर्माण करायची असेल तर तिला काय म्हणतो आपण? वॉटर वेपर वरून हे वॉटर निर्माण करायचं असेल, सॉरी, वॉटर वेपर मध्ये वॉटर वेपर केलं तुम्ही तर त्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन. बाष्पीभवन. आणि हीच प्रक्रिया जर आपण उलटी केली तर ह्याला काय म्हणतो? कंडेन्सेशन किंवा सांद्रीभवन. जर पाण्यामध्ये रूपांतर केलं तर कंडेन्सेशन किंवा सांद्रीभवन असं म्हणतो. हा प्रश्न उलट्या प्रकारे विचारला तर त्याचं उत्तर काय असणार? कंडेन्सेशन असं असणार. पुढे जाऊया. पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातील उन्हाळा ऋतू कालखंड योग्य पर्याय कोणता? आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन विच शोज द समर सीझन इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. जर तुम्ही असं बघितलं तर आपला हा पृथ्वी आहे, हे आपलं इक्वेटर आहे, हे नॉर्दर्न हेमिस्फिअर असतं आणि हे सदर्न हेमिस्फिअर असतं. तर नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये मार्च पासून सप्टेंबर पर्यंत काय असतो? उन्हाळा चालतो. हा मार्च पासून सप्टेंबर पर्यंत इथं उन्हाळा चालतो. हे प्रश्न पण पाठच करायला पाहिजे. हा डेटा माहीतच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हा डेटा तुम्हाला लक्षातच ठेवावा लागणार आहे. पुढे जाऊया. क्षेत्रभेट अभ्यास महत्व. क्षेत्रभेट म्हणजे फील्ड व्हिजिट. आयडेंटिफाय द ऑड स्टेटमेंट विच डज नॉट रिलेट टू द इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड व्हिजिट. क्षेत्रभेटचे महत्व, विसंगत विधान ओळखा. भौगोलिक संकल्पना जाणून घेता येतात. बरोबर. मानव व पर्यावरण सहसंबंध जाणून घेता येतो. बरोबर. भौगोलिक घटक व प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. बरोबर. भरपूर साक्षरता वाढीचा अनुभव देता येतो. तर हे भरपूर साक्षरता वाढीचा अनुभव आपल्याला फील्ड व्हिजिट मिळून मिळत नाही, तर शालेय अभ्यासक्रमाच्या अभ्यासातून मिळतो. तर फील्ड व्हिजिटचा जास्त संदर्भ येत नाही, त्यामुळे त्यांनी विसंगत पर्याय ओळखला विचारलाय.
तर त्यांनी आपला आन्सर काय होणार ऑप्शन नंबर 4. इट गिव्स अस एक्सपिरियन्स ऑफ लिटरसी ग्रोथ. लिटरसी ग्रोथचा इथं जास्त संदर्भ येत नाही, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 4. बाकीचे तिन्ही जे आहेत ते अत्यंत करेक्ट आहेत फील्ड व्हिजिटच्या संदर्भामध्ये. तरी आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. योग्य जोडी गट पर्याय ओळखा. आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन. सिलिका निकेल सियाल, सिलिका आयन सियाल, सिलिका अल्युमिनियम सियाल आणि सिलिका मॅग्नेशियम सियाल. तर तुम्ही नावावरून ओळखू शकता SI सिलिका, AL अल्युमिनियम म्हणजे सियाल. तर ह्याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 3. मित्रांनो तुम्हाला प्रश्न जो आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये वाचायची सवय केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे उत्तर सिंपल जाणार. हे जर तुम्ही जर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये वाचलं तर हे जर असं अवघड वाटू शकतो प्रश्न, पण जर तुम्ही तो इंग्लिशमध्ये वाचला SI आणि AL सियाल, त्यामुळे तुम्हाला तो प्रश्न सोपा वाटणार आणि तो प्रश्न सोपाच आहे, तो तुम्ही सोडवू शकणार. आपण पुढे जाऊया. भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. द इंडियन स्टँडर्ड टाइम IST हॅज बीन डिसाइडेड अकॉर्डिंग टू विच लॉन्जिट्यूड. जर तुम्ही भारताचा नकाशा बघितला तर हे जे लॉन्जिट्यूड आहे हे इंडियन स्टँडर्ड टाइम 82 डिग्रीज 30 मिनिट्स ईस्ट ज्याला म्हणतो आपण 82 डिग्री 30 मिनिट ईस्ट जे लॉन्जिट्यूड आहे, जे रेखावृत्त आहे ते भारताच्या मधोमध जाण्याचा प्रयत्न करतं. जर तुम्ही इथं बघितलं ते मिर्झापूरच्या जवळून जातं. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड या राज्यांमधनं पण ते जातं. त्यामुळे याचं उत्तर काय आहे 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट. इथं वेस्ट हे रॉंग आहे, वेस्ट रॉंग आहे आणि हे तर पर्याय पूर्ण प्रकारे रॉंग आहे. त्यामुळे हा प्रश्न मिर्झापूर मधनं जातं आणि ह्या राज्यांची नावं जर तुमच्या लक्षात राहिली तर तुम्ही जरूर लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढे जाऊया. लॅब्राडॉर शीतप्रवाह कोणत्या महासागरात आहे. फ्रॉम विच ओशन लॅब्राडॉर करंट इज फ्लोईंग. जर तुम्ही याचं मॅप मध्ये उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेच सापडेल लॅब्राडॉर करंट हा इथं आहे. हा तुमचा लॅब्राडॉर करंट आहे, हा लॅब्राडॉर करंट आहे आणि हा नॉर्थ अटलांटिक ओशन, उत्तर अटलांटिक ओशन मध्ये सापडतो. तुम्हाला या मॅप मध्ये हा अत्यंत महत्वाचा मॅप तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. या प्रत्येक वाऱ्याच्या ओशन करंट वरून तुम्हाला तुमचा प्रश्न सुटू शकतो. जर तुम्ही ध्यानपूर्वक बघितलं, आपण 2-3 बघूया. हे कॅनरी करंट इथं आहे, अगुलास करंट इथं आहे, बेंग्युएला करंट इथं आहे, ओयाशिओ जो पुढच्या पेपरमध्ये आपल्याला येणार आहे ते ओयाशिओ करंट इथं आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे हम्बोल्ट और पेरू करंट ते इथं आहे. तर तुम्हाला असे जे वेगळ्या नावाचे करंट आहेत त्यांचं ध्यानपूर्वक तुम्हाला मॅपिंग करून लक्षात ठेवायचं आहे आणि जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला ते तुमच्या उत्तर पत्रिकेत उतरून काढायचं आहे. तरी आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता घटक लोकसंख्या वाढीशी निगडीत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू द पॉप्युलेशन ग्रोथ. जन्मदर आहे का, बर्थ रेट, जन्म होणाऱ्या लोकांची बाळांची संख्या लोकसंख्या ठरवते का, ठरवते. डेथ रेट किंवा मृत्यू दर ठरवतो का, ठरवतो. मायग्रेशन किंवा स्थलांतर, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारे लोक पॉप्युलेशन किंवा लोकसंख्येवर इफेक्ट करतात का, तर करतात. परंतु एखाद्या माणसाची भाषा कधीही एखाद्या लोकसंख्येला किंवा लोकसंख्येच्या परिणामावर हे भाष्य करत नाही, त्याचा त्यावर इफेक्ट नसतो, डायरेक्टली इफेक्ट नसतो. त्यामुळे कोणता घटक लोकसंख्या वाढीशी निगडीत नाही, तर भाषा किंवा लँग्वेज लोकसंख्या वाढीशी रिलेटेड नाहीये. पुढे जाऊया. आलेखाचे निरीक्षण करून उत्तर लिहा. कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. जर तुम्ही आलेखाचं योग्य निरीक्षण केलं तर सगळ्यात जास्त आपलं लिंग गुणोत्तर, ह्याला इंग्लिश मध्ये सेक्स रेशिओ पण म्हणतात. सेक्स रेशिओ त्याचा आपण फॉर्म्युला पण बघणार आहोत. सेक्स रेशिओ सर्वात जास्त केरळमध्ये आहे, याची संख्या आहे 1084. हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे आकडा, सगळ्यात जास्त वाला. सर्वात कमी हरियाणामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये येतो. महाराष्ट्राचा आकडा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 929. हे आकडे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. सेक्स रेशिओचा फॉर्म्युला नंबर ऑफ फिमेल, स्त्रियांची संख्या अपॉन पुरुषांची संख्या मल्टिप्लाइड बाय 1000. मल्टिप्लाइड बाय 1000.
स्त्रियांची संख्या डिवाइड बाय पुरुषांची संख्या मल्टिप्लाइड बाय 1000 केले की सेक्स रेशो लिंग गुणोत्तर येतं. सर्वात जास्त केरळ 1084, महाराष्ट्र 929. तरी आपलं याचं उत्तर काय आहे? केरळ. त्यांनी सर्वात जास्त आपल्याला विचारलंय, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? केरळ असणार आहे. तर आपण पुढे जाऊया. भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासेमारी अनुकूलता असते. अयोग्य कारण ओळखा. Continental shelf has extensive fishing grounds as this part of ocean floor is favorable for fishing. Identify the wrong reason which does not go with the favorable condition. भूखंड मंच भाग उथळ असतो, बरोबर आहे. उथळ असल्या कारणाने मासे तिथे येतात आणि मासेमारीला आपल्याला फायदा होतो. भूखंड मंच भागात सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात, बरोबर आहे. सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचल्यामुळे काय होतं? प्लॅंक्टनची वाढ होते. प्लॅंक्टनची वाढ झाल्यामुळे काय होतं? मासे ते प्लॅंक्टन्स खायला येतात आणि तिथं मासेमारी जास्त प्रमाणात होते. भूखंड मंच खूप खोल असतो, हे आपलं उत्तर असणार आहे, कारण की हे बरोबर रिझन नाहीये. मासेमारीसाठी उथळ भाग जास्त लागतो, खोल भागाची आपल्याला आवश्यकता नसते. भूखंड मंच भागात प्लवंक वनस्पती निर्माण होते, हे पण करेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर 3, दिस पार्ट इज व्हेरी डीप, तर व्हेरी डीप नाही, तर हे कसं आहे? शॅलो आहे, शॅलो. हे आपलं उत्तर असणार आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ मध्ये फिशिंग ग्राउंड मोठ्या प्रमाणात आढळून येतात या कारणामुळे. पुढे जाऊया. खालीलपैकी बरोबर जोडी पर्याय ओळखा. गवताळ प्रदेश व खंड. आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन ऑफ ग्रासलँड अँड इट्स कॉन्टिनेंट. पंपा साऊथ अमेरिका, वेल्ड नॉर्थ अमेरिका, डाऊन आफ्रिका, प्रेरीज ऑस्ट्रेलिया. तर यापैकी एकच करेक्ट आहे, ते म्हणजे पंपास दक्षिण अमेरिका फक्त करेक्ट आहे, बाकीचे चुकले आहेत. तर आपण बघूया बाकीच्यांचं उत्तर काय आहे. डाऊन्स जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे. डाऊन्स ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया कुठं आहे जगामध्ये? डाऊन आहे, खाली आहे, तर तिथं डाऊन्स आहे. प्रेरी हे ऑस्ट्रेलियामध्ये नाहीये, हे उत्तर अमेरिकन. वेल्ड हे साऊथ आफ्रिकामध्ये आहे. प्रेरी हे नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. आणि पंपास दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. हे तुम्हाला पाठच करायचं आहे. डाऊन्स हे जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे, प्रेरी नॉर्थ अमेरिकामध्ये, वेल्ड साऊथ आफ्रिकामध्ये आणि पंपास हे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. गवताळ प्रदेशाने त्यांचे खंड वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. त्यांच्यासाठी हे पाठ करणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. गटात न बसणारा घटक ओळखा. नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे प्रकार 3 आहेत. देर आर 3 वेज ऑफ एक्सप्रेसिंग स्केल ऑन अ मॅप. तर वर्बल स्केल असते का? असते. न्यूमेरिकल स्केल अंक प्रमाण असतं का? असतं. लिनियर किंवा ग्राफिकल स्केल असते का? तर असते. लिनियर किंवा ग्राफिकल स्केल असते. मात्र पिक्चर स्केल असा आपल्याकडे प्रकार जॉग्रफीमध्ये नाही आहे. तर आपलं उत्तर काय असणार? चित्र प्रमाण हे स्केल आपल्याकडं नाहीये, हे आपलं उत्तर असणार आहे. तरी आपण पुढे जाऊया. खालील नकाशात आकृतीत कोळसा क्षेत्र कोणत्या अक्षराने दर्शवलेला आहे? कोळसा. तर तुम्ही जर आकृती बघितली तर पहिले तुम्हाला इंडेक्स बघायचा आहे. कोळसा या चिन्हानं दाखवलेला आहे. तर कोळसा कुठं सापडतो? इथं बी झरिया. बी झरिया जे ठिकाण आहे, झारिया जे ठिकाण आहे, तिथं कोळसा तुम्हाला सापडतो. हे तुम्हाला असं कनेक्शन लावायचं आहे आणि उत्तर ऑप्शन नंबर 2 बी हे तुमचं उत्तर असणार आहे. हा देखील एक सिंपल प्रकारचा प्रश्न होता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज जॉग्रफी घटक 2022च्या सॅट मधील बघितला. अशा प्रकारचा कंटेंट तुम्हाला अजून अधिकाधिक बघायचा असेल तर तुम्ही एज्युकल्चर चॅनलला सबस्क्राईब, एज्युकल्चर स्कूल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक आणि शेअर पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमचे टीचर्स, तुमचे आई वडील सगळ्यांसोबत शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि हा कंटेंट वारंवार बघून तुमच्या परीक्षेत भरघोस मार्क्स मिळवा ही एज्युकल्चर स्कूलची इच्छा आहे. धन्यवाद.